बैल देतोय दूध, आश्चर्यचकित करणारी घटना. दिग्रस शिवापूर येथील प्रकार. आपण बघतो की गाय, बकरी, उंटणी सह सस्तन प्राणी दूध देण्याची घटना नेहमीचीच आहे. परंतु बैल, बोकड असे प्राणी एखाद्या वेळेसच दूध देत असल्याची चमत्कारिक घटना घडत असते. त्यापैकी दिग्रस शिवापूर येथील एका शेतकऱ्याच्या बैलाच्या कासमधून दूध निघत असल्याने बैल दूध देतोय असे आश्चर्यचकित शब्द अनेकांच्या तोंडून निघत होते. या घटनेची सर्वत्र बातमी पसरताच अनेकांनी हा काय प्रकार आहे हे बघण्याची उत्सुकता दर्शवली आहे. दिग्रस शिवापूर येथील शेतकरी हरिदास मारुती तोडासाम यांच्या बैलाच्या कासवर सूजन आल्याने त्याला दिग्रस पशुधन वैद्यकीय दवाखान्यात आणले असता पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुण जाधव, जगदीश सातपुते, सलीम शेख, मोहम्मद जुनेद यांनी बैलाची कास बघितली असता त्या बैलाच्या स्तनामधून दूध निघत होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केला. ही घटना दिग्रस शहरात वाऱ्यासारखी पसरली असता सर्वांनी चक्क तोंडात बोट टाकून आश्चर्य व्यक्त करीत बैल दूध देतोय असे आश्चर्यचकित उद्गार नागरिकांच्या तोंडातून निघत होते. शेतकरी हरिदास मारुती तोडासाम यांच्याकडे 6 एकर शेती आहे. त्यांच्याकडे 2 बैल आहे. या बैलाच्या भरोशावर शेतातील नांगरणी, वखरणी, डवरण व पीक पेरणी यांच्या सहकार्याने करतात. अशातच एका बैलाची स्तन कास सुजल्याने त्या बैलाला उपचारासाठी पशुधन वैद्यकीय दवाखान्यात आणल्याने बैल दूध देत असल्याचे उघड झाले. शेतकरी यांनी त्या बैलाच्या कासमधून दूध काढले व सध्या सूजन कमी होत असल्याचे सांगितले. त्या बैलाच्या खाण्यात अशी वस्तू आली की त्यामधून हॉर्मोन्स वाढतील, त्यामुळे त्या बैलाच्या स्तन कासमध्ये सूजन आली आहे. त्या स्तनामधून दूध निघत आहे. कासमधून सूजन कमी करण्यासाठी त्यांच्यावर उपचार केला असून सूजन कमी होताच ही प्रक्रिया आटोक्यात येईल असे डॉक्टर अरुण जाधव, पशुधन वैद्यकीय अधिकारी दिग्रस यांनी सांगितले.